अकोली ते अकोली फाटा हा रस्ता खूप चिखलमय झाला असून या रस्त्यास बांधण रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या रस्त्याने नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना चालणे सुद्धा खूप कठीण झाले। बऱ्याच वेळेस शाळेत विद्यार्थी जात असताना शाळेतील गणवेशावर वाहनांमुळे चिखल उडत आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेचे दोन गणवेश राहत नाही, त्यामुळे तसाच चिखलानी माखलेला शाळेचा गणवेश विद्यार्थी घालून जातात, तर कधी गणवेश खराब झाला म्हणून परत 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास हा पायी करावा लागतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बऱ्याच वेळेस उशीर होत आहे। रोज 5 किलोमीटरचा पायी प्रवास, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर सुद्धा फरक पडत आहे। शाळेत वेळेवर न गेल्यामुळे बऱ्याच वेळेस 1-2 पिरियड सुद्धा जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याच्या मार्गावर आहे। तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी आणि नागरिक सुद्धा पाय घसरून पडत आहे। कधी कधी 2 व्हीलर चिखलमय रस्त्याने घसरत आहे आणि नागरिक पडत सुद्धा आहे। कधी कधी चिखलातून मार्ग काढते वेळी बॅलन्स न आल्यामुळे एखादी खूप मोठी दुर्घटना होऊ शकते। तरी सध्या पूर्णतः पावसास सुरुवात झालेली नाही। साधारण पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी रस्त्यात खूप चिखल होतोय। मोठा पाऊस झाल्यास रस्त्यात किती चिखल होईल हे सांगता येणे सुद्धा खूप कठीण। एरवी कोणतीही निवडणूक असो, लोकप्रतिनिधी नेते पुढारी सर्वच गावाकडे फिरायचे, विकास कामाचे आश्वासने द्यायचे, परंतु आता या रस्त्यांकडे कोणताच नेता किंवा लोकप्रतिनिधी ढुंकून सुद्धा पाहत नाही। एरवी मोठमोठे आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी गेले तरी कुठे? लोकप्रतिनिधी बॅनरबाजी करण्यासाठीच का? लोकप्रतिनिधींना गावातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची दुरावस्था दिसत नसेल का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे। विद्यार्थ्यांची 11 ते 5 शाळा सुटल्यानंतर लगेच ट्यूशन किंवा कम्प्युटर ट्यूशन जाण्या येण्यासाठी 1 तास लागतो। म्हणजेच विद्यार्थ्यांनी अभ्यास केव्हा करायचा? सध्या पेरणीचे दिवस चालू असून शेतकऱ्यांना ढानकी येथे खत बियाण्यासाठी यावे लागते, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहे। या सर्व बाबींकडे लक्ष देऊन प्रशासनाला आता तरी जाग येईल का आणि रस्त्याचे काम पूर्णत्वास लागेल का, असा प्रश्न शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित होतोय। गाव माझा न्यूज करिता अनिल राठोड, यवतमाळ।